सेवानिष्ठ शिक्षक श्री आवड सर हे नियत हवामानानुसार 31 मेला खऱ्यामध्ये निवडून पडले आहे, पण मदतनीस होते असल्या कारणाने त्यांचा 6 सत्कार सोहळा या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे। या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कोकाटेश्वर सोकी हे उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष या प्रशालेचे माजी प्राचार्य श्री चव्हाण सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमासाठी आजची सत्कार मूर्ती आवड सर सौ आव्हाड त्यांचं संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहे। त्यानंतर या कार्यक्रमासाठी संस्था कार्यकारी सदस्य कार्यद्वारण प्रसारद्वारण आणि संस्थेचे सहाय्यक अधिकार मोहन माने हे या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमासाठी माझी या ठिकाणी निवृत्त झालेले असे या ठिकाणी आपल्या शाळेतील कर्मचारी आहेत। त्यानंतर या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। गावातील काही मान्यवर आहेत, शिक्षक पालक संघाचे सदस्य, त्यानंतर सर्व विद्यार्थी आणि या ठिकाणी इतर हितचिंतक या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतो। आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना आणि पाहुणे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दीपक प्रज्वलन करावं। दीपक प्रज्वलन
आजच्या या निरोप समारंभाचे अध्यक्ष आदरणीय आमचे गुरु श्री चव्हाण सर, या शाळेचे माजी प्राचार्य गोवेकर सर, संस्थेचे सहाय्यक तहसीलदार बाणे, नवीनच कार्यक्रमी सुरू झालेले या शाळेचे माजी विद्यार्थी वारण प्रसाद वारण, पाहुणे येताय पाटील सर, कोकाटे सर, स्कूलचे चेअरमन एस वारण सभासद, जनरल सेक्रेटरी ए पी वारण आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण खूप घातलेला आहे, आता सुरू होत आहे ते सत्कार मंत्री श्री आवाज सौ आवाज. आणि असं भाग्य लागावं लागतं, असावं लागतं की मुलाच्या निवृत्तीसाठी त्यांचे वडिलांच्या समोर हा कार्यक्रम होणं ही एक पहिली देणगी आहे. त्यांचे आवडसांचे वडील, त्यांच्या गावात आलेले सर्व कुटुंबीय, व्यासपीठावरील मान्यवर, पालकवर्ग, माझे सहकारी आणि विद्यार्थी पाथर्डी अवस्थान से सिंधुदुर्ग दूसरे में आए. पाथर्डी अवस्थान से सिंधुदुर्ग दूसरे में आई एक छोटी सी मूर्ति और 33 साल में बन गई वो सिंधुदुर्ग की कीर्ति, वो बन गई सिंधुदुर्ग की कीर्ति. शिष्यवृत्ति के है वो महारथी, लिंगेश्वर विद्यालय के है वो साथी. आज विनम्र से हम सब कहते हैं उनको जय हो आवाज संधि. नियत वयोमानानुसार 31 मे 2011 रोजी आवाज सर या सेवेतून निवृत्त होत आहे. हा दिवस सुट्टीचा असल्यामुळे आणि कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या समोर झाला पाहिजे त्या दृष्टीने आज आम्ही त्यांचा हा निरोप समारंभ करत आहोत. आणि आज या निरोप समारंभासाठी ज्यांच्या तालमीत ते घडले ते या विद्यालयाचे माजी प्राचार्य चव्हाण सर यांना आम्ही अध्यक्ष स्थान घ्यावं आणि तुमच्या अध्यक्षतेने हा कार्यक्रम घडावा यासाठी आम्ही त्यांना आमंत्रित केले आहे. ते या ठिकाणी वेळीच उपस्थित राहिलेले आहे. तेव्हा तुम्हा सर्वांच्या वतीने प्रथमतः मी त्यांचे गुलाब करून स्वागत करतो. प्रमुखाने येत आहे या शाळेचे माजी प्राचार्य श्री गोवेकर सर यांना आमंत्रण केले होतं. तेही या ठिकाणी उपस्थित झाले, तेव्हा त्यांचे मी गुलाब देऊन स्वागत करतो. उपस्थित असलेले समितीचे सर्व मान्यवर, स्कूल कमिटी सदस्य आणि आताच्या ठिकाणी निवडून झालेले पंचायत समिती सदस्य श्री बाबा वारण या सर्वांचे मी गुलाब देऊन स्वागत करतो. त्यांचे मुलं या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांचे जावई, त्यांच्या वहिनी या सर्व त्या ठिकाणी हजर झालेले आहेत. तेव्हा आम्ही या शाळेचे पर्यवेक्षक श्री प्रभाकर सर यांना विनंती करतो की व्यासपीठावर इतर व्यक्तींचं त्यांनी मुलाखत देऊन स्वागत करा.
तर तुम्हाला कळलं असतं की आत्ताचं शिक्षण घेणं किती सोपं आहे, त्यावेळेला किती कठीण परिस्थिती होती. मी जून 1981 साली या शाळेत आलो. त्यावेळी या ठिकाणी उपस्थित आजचे प्राचार्य, माजी प्राचार्य चव्हाण सर, आगाव सर, गोयेकर सर, एच सावंत सर, आवार सर आणि खानोलकर सर या ठिकाणी आहेत. त्या काळी सकाळ आणि दुपार अशा 2 सत्रात शाळा होती. वर्ग खोल्या तेवढ्या नव्हत्या आणि सकाळच्या सत्राची सर्व जबाबदारी म्हणजे इन्चार्ज हेडमास्टर म्हणा, चव्हाण सर येईतोपर्यंत हा सर्व कारभार आवार सर सांभाळत होते. विज्ञान, गणित, पी, कला, कार्यानुभव अशा सर्व विषयात ते पारंगत होते. त्यावेळेला ते विषय शिकवत होते आणि याच्यात कर म्हणजे विज्ञान, गणित शिकवणं, आणखी मराठी विषय शिकवणं. त्याला त्या आठवीला मराठी विषय शिकवत होते. म्हणजे मराठी विषयाची त्यांची मास्टरी होती. आणि याच्यात सर्वात कळस म्हणजे त्यावेळेला आम्ही आलो त्याला बघूनच आम्ही थक्क झालो होते. म्हणजे त्यांचं अक्षर असं वाटलं त्यावेळेला आम्हाला टीचर मस्ट बी टीचर, टीचर मस्ट बी टीचर बट लाईक आवार सर. म्हणजे आवार सरांसारखाच टीचर असणं होणं हे गरजेचं आहे. त्यानंतर या शाळेत मी त्यांच्या समोर आतापर्यंत 30 वर्ष त्यांच्या सहवासात गेली. त्यांच्यामध्ये अनेक महत्त्वाचे गुण आहेत. सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचं नियोजन. एसएससी डीएड शिक्षक आणि त्यांचं जे नियोजन आहे, आम्ही सर्व शिक्षक त्यांचं वारंवार कौतुक करतो की त्यांचं सर्वच बाबतीत नियोजन अगदी सुरळीत असतं. आर्थिक नियोजन, कौटुंबिक नियोजन आणि शैक्षणिक नियोजन. आज त्यांची सर्व मुलं सुशिक्षित आहेत. मुलगा डॉक्टर आहे, दुसरा मुलगा एक टीचर आहे, मुलगी सुद्धा टीचर आहे. म्हणजे सर्व कुटुंब अगदी सुशिक्षित आहे आणि त्याचं अगदी त्यांनी नियोजनपूर्वक ते काम केलेलं आहे. या शाळेत शिकवताना आमच्या विभागामध्ये आहे ते सायन्स गणितमध्ये आणि स्कॉलरशिपचं त्यांनी मार्गदर्शन करून आतापर्यंत हाफ सेंचुरी म्हणजे 50 विद्यार्थ्यांना त्यांनी स्कॉलरशिप मिळवून दिलेली आहे. बुद्धिमत्ता, गणित याच्यावर ते मराठी विषयाचं तिन्ही विषयाचं त्यांनी अध्यापन केलेले आहे आणि हे त्यांचं या शाळेतील सर्वात मोठं यश आहे. स्कॉलरशिपचं मार्गदर्शन त्यांनी तालुका स्तरावर अगदी जिल्हा स्तरावर राम देवगड पासून ते अगदी दोडा मार्गापर्यंत त्यांनी स्कॉलरशिपचं मार्गदर्शन केलेलं आहे. ते या शैक्षणिक कार्यामुळे सामाजिक कार्य त्यांनी वाहून घेतलेलं आहे. आपल्या कुळा तालुका माध्यमिक संघाचे अध्यक्ष ते म्हणून ते गेली 4 वर्ष काम करत आहेत आणि त्याबद्दल त्यांचं हे सामाजिक कार्य लक्षात घेऊन त्यांना संघानं आदर्श कार्यकर्ता शिक्षक पुरस्कार म्हणून गौरवलेला आहे. असे हे आवाज सर एक त्यांची फक्त एक बाजू कमकुवत होती म्हणजे त्यांना खेळता येत नव्हतं, खेळता येत नाही. आम्ही पूर्वी सर्व शिक्षक अगदी 7 लेवल पर्यंत त्यात आमचे प्राचार्य चव्हाण सर सुद्धा असायचे आणि व्हॉलीबॉल खेळायचे. सर्व शिक्षक त्याच्यामध्ये सहभागी असायचे परंतु प्रेक्षक म्हणून फक्त एक आवाज सर असायचे. त्यांना जरी खेळता येत नव्हतं तरी त्या खेळामध्ये इंटरेस्ट आहे आणि म्हणून ते आमचा खेळ संपेपर्यंत अगदी जातीपूर्वक त्या ठिकाणी जाणीवपूर्वक असायचे आणि आम्हाला प्रोत्साहन द्यायचे. त्यांनी स्कॉलरशिप मध्ये त्यांचा एवढा हे आहे की आपण गेल्यानंतर सुद्धा आपली या ठिकाणी आठवण राहावी म्हणून त्यांनी संस्थेकडे शाळेत आपल्या 5,000 रुपयाची देणगी दिलेली आहे की त्या देणगीमधून ते जे व्याज येईल त्या व्याजातून जी रक्कम येईल ती स्कॉलरशिप मध्ये प्रथम 3 क्रमांकाने जे विद्यार्थी येणार आहेत त्यांना ती द्यायची आहे. तेव्हा असे हे आवाज सर या ठिकाणी शरीराने जरी आपल्या गावी जात असले तरी मनाने त्यांचं लक्ष कायम या
शाळेकडे राहणार आहे, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे, तेव्हा आज मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्याबद्दल, त्यांचं भावी आयुष्य सुखाचे समृद्धी भरभराटे जाओ, त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या कुटुंबांना सौख्य लाभो आणि त्यांचं जीवन भरभराटे जावो असे लिंगेश्वरी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करून मी माझी प्रास्ताविक पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी प्राचार्य चव्हाण सर यांचा सत्कार या ठिकाणी आता होईल आणि या ठिकाणी त्यांना शाल श्रीफळ आणि देऊन सत्कार केला जाईल.
ते आपल्या 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण सेवेत विद्यार्थ्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन करून घडवून आणले आहे. मुख्यतः गणित, विज्ञान, कला, कार्यानुभव या विषयांचे त्यांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. हीच त्यांची कामाची खरी पावती आहे. त्यामुळे कोणताही विद्यार्थी त्यांना विसरू शकत नाही. त्यांच्या पुढील आयुष्यातील वाटचालीस आज तिकडच्या वर्गाकडून तसेच वर्ग शिक्षिका सौ पाटकर मॅडम यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आवडता यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. सेवानिवृत्त होत आहेत त्यांना पुढील वाटचालीस नवीनच्या वर्ग शिक्षक जगता सर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. मास्टर क्लासेस सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नववीच्या वर्गाकडून व मार्गदर्शनाकडून त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि उपस्थित मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकत्र जमलो आहोत याचे कारण म्हणजे आज आपल्या शाळेत ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री आकाश सर हे नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी माझे वर्ग शिक्षक मोरे सर आणि माझ्या वर्गात विद्यार्थ्यांकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या मित्रमैत्रिणी, आज आपल्या शाळेतील सहाय्यक शिक्षक आवाज सर हे नियत प्रमाणानुसार निवृत्त होत आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी आमच्या काही वर्षा वर्गाकडून वर्ग शिक्षक लाईफ पॅडल यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चव्हाण सर, माजी प्राचार्य गोविंद सर, आजच्या कार्यक्रमाचे सत्तामंत्री श्री आवाड सर, इतर सन्माननीय आदरणीय मान्यवर, उपस्थित नागरिक, माझे सहकारी, विद्यार्थी व विद्यार्थी, आज दीर्घकाळ सेवा करून निवृत्त होत असलेले आपल्या शाळेतील श्री आवाड सर यांच्या निरोप समारंभानिमित्त आपण एकत्र आले आहोत. आपल्या शाळेत त्यांची दीर्घकाळ सेवा झालेली आहे. त्यांची सेवा, त्यांचं कार्य, त्यांच्या जीवनाबद्दल मी जास्त सांगणार नाही, कारण ते प्राथमिक सांगितलेच आहे. मी त्यांच्या समवेत मला आलेला अनुभवाबद्दल एक दोन मुद्द्यावर बोलणार आहे. ते सर्वप्रथम मी ते 82 साली आले. त्यावेळी परिस्थिती फार वेगळी होती. आजची परिस्थिती आणि त्यावेळेची परिस्थिती यात फार बदल दिसून येतो. पण जेव्हा मी इथे आले तेव्हा माझ्या लँग्वेज, माझ्या भाषेत सुद्धा फार प्रॉब्लेम्स होते. ती परिस्थिती अशी होती, माझ्यासमोर खूप कठीण होती. नाव तुम्हाला धन्यवाद द्यायचे. तशी दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे स्कॉलरशिप, गणित हे त्यांचे आवडते विषय, त्याचप्रमाणे त्यांचा आणखी एक आवडता विषय होता तो म्हणजे दरवर्षी सहकार्य. त्याने अगदी शेवटच्या वेळी सुद्धा, यावर्षी सुद्धा सहकार्य मुलांना वेगवेगळे ठिकाण दाखवून आणले. असे सहलीच्या वेळी एक दोनदा मला सुद्धा त्यांच्या समोर या सहलीत जाण्याची संधी मिळाली. 2-3 दिवस
आमच्या शाळेच्या जवळ असल्यामुळे वारंवार आमचं तिथे येणं जाणं होतच राहत. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज असत तेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो तर त्यांची पत्नी सौ आवडबाई ती आम्हाला हसत हसत स्वागत करत किंवा आम्हाला जे काही लागेल ज्याची आम्हाला गरज असतात ते आम्हाला हसत सहकार्य करायला दिलेलं आहे. शिक्षकांनाही नव्हे तर मुलांना देखील कित्येक वेळा काही अडचणी आल्या तर आम्ही त्याला तिथे जवळ असलेल्या आवडबाई किंवा बळकटबाई यांच्या घरी आम्ही पाठवत तेव्हा यांनी आम्हाला सहकार्य दिलेलं आहे. त्यांचं कुटुंबीय आज इथे उपस्थित आहेत. त्यांची मुलगी प्रमिला ही शिक्षिका आहे. मुलगा शरद डॉक्टर आहे व दुसरा मुलगा सुहास हा ही शिक्षक आहे. त्यांची सून जी आहे ती आज इथे उपस्थित राहू शकली नाही. त्यांची परीक्षा असल्यामुळे त्या तिथेच राहिल्या. त्याला याची इच्छा होती त्या तिथे जरी उपस्थित नसेल तरी त्यांना सुद्धा आमची शुभेच्छा आहे. शेवटी मी त्यांच्या कुटुंबियांना त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांचे भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे व भरभराटीचे जावो असे विशेष करणे प्रार्थना करते. धन्यवाद. माननीय राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य आमचे मार्गदर्शक चव्हाण सर, आमचे सर्व पदाधिकारी, संघटनेचे आमचे अध्यक्ष, आवाज कुटुंबीय, आवाज सणांचे ज्येष्ठ अधिकारी, आवाज त्याचबरोबर सर्व आमचे संस्थेचे पदाधिकारी, कमिटी पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य बाबावाला, सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्र. 1984 साली मी या शाळेत आलो आणि 1984 पासून आवाज संस्थान आमचा थोडासा सहभाग झाला. 1984 ते आज 2011 पर्यंत आवाज सर आणि आम्ही सर्व शिक्षक एकत्र काम करतो. त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. 1983-84 ला आमचे सर्व शिक्षक जवळजवळ यशस्वी किंवा साहित्य येतो रस्त्याच्या स्थानीशिवाय आणि जवळजवळ 90% शिक्षक या परिसरापर्यंत वास्तव्य करतात. आणि मग आमचा शेवटचा कार्यक्रम असायचा शाळा विद्यालयात व्हॉलीबॉल खेळ आणि आमच्या दोन्ही टीमचे प्रेक्षकांची पंच आवडतात असायचे. त्यामुळे कधी कधी वादाचा प्रश्न असे आमच्या मुद्द्यावरून त्या आवाज भर पडून जात असत आणि ती त्यांची समय सूचक अतिशय चांगली होती. परत 5 मिनिटांपर्यंत बसत असते. म्हणजे आवाजाकडे समय सूचकता आहे ही त्यावेळेला आम्ही जाणली होती. मी आवाजाच्या शैक्षणिक कार्याबद्दल काही बोलणार नाही आहे. 1-2 मिनिटं बोलतो. आवाज सरांनी सहाय्यक शिक्षक म्हणून या प्रवेश केला SSC B.Ed म्हणून. मला वाटतं SSC B.Ed म्हणून प्रवेश केलेल्या शिक्षकांना आपल्या शैक्षणिक कार्यामध्ये अतिशय मुलाची भर घातलेली आहे आपल्याला ज्ञान आहे. आताच मगाशी बोललं गेलं की विज्ञान त्यांनी शिकवलं, PE त्यांनी शिकवली, PE म्हणजे शारीरिक शिक्षण, ती त्यांनी शिकवलेली आहे, मराठी शिकवलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणित हे दोन्ही विषय त्यांनी शिकवले. म्हणजे जवळजवळ सर्व विषयाचं शिक्षण या ठिकाणी आवाजाचे विद्यार्थी घेत आहे. सर्वगुण संपन्न अशी शिक्षिका आहे. आवाजाकडे अनेक अशा प्रकारचे गुण आहेत. आम्हाला नेहमी त्यांची आठवण राहील. अनेक माध्यमाचे आहेत. त्याचं पहिलं माध्यम आमचं आहे त्याचे शाळेचे गॅदरिंग. आमच्या शाळेच्या गॅदरिंगला वेशभूषा करायची असते विविध कार्यक्रमाची. त्यावेळेला आवाज सरांची आठवण निश्चित होईल. कारण धोतर आणि फेटा हे त्यांचे थानखंडा होते. आता जरी धोतर रेडीमेड मिळत असलं, फेटा जरी रेडीमेड मिळत असला तरी आठवण मात्र निश्चित होईल की पूर्वी आवाज फेटा बांधायचे आणि धोतर विद्यार्थ्यांना आपण परिधान करायचे. त्यामुळे निश्चित तुमची सर्वांना आठवण होईल. विज्ञान आमच्या शाळेत विज्ञान मंचाने मगाशी मला वाटतं आवाज सरांकडे प्रेझेंट भेट दिली. आनंद वाटला कारण विज्ञान मंचामध्ये ते आहे आणि विज्ञान मंचामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स तयार करणे त्यांचा हातभार असतो. मग ते चार्ट तयार करणे किंवा मॉडेल्स तयार करणे हे काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे.
शाळेचं एक मोठं हेड म्हणून एज्युकेशन कार्यालय पाहतं ते म्हणजे स्कॉलरशिपचा निकाल. आणि आपल्या प्रशालेचा 50 विद्यार्थी या स्कॉलरशिप मेरिट लिस्टमध्ये आणण्याचं श्रेय या आवाजाने केलेलं आहे असं मला काय हरकत नाही. निश्चित त्यात आपल्याला आवाजाची पावती आहे म्हणूया. कारण पूर्वी मराठी आणि गणित त्याचबरोबर अशा एक विषय होते आणि 2 विषय आवाजाने बुद्धिमत्ता 2 विषय घ्यायचे आणि मराठी अशा प्रकारे चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आमच्या प्रशासनामध्ये त्यांनी अशा प्रकारचं फक्त स्कॉलरशिप काम केले असं नाही आहे, तर पूर्ण जिल्ह्यावर त्यांची ख्याती आहे. ते स्कॉलरशिपमध्ये प्रावीण्य आहे असं म्हणतात. मी अशा प्रकारे आवाजांना इच्छा व्यक्त करतो की जर तुमच्या काहीतरी आहे, कारण SSC BEd असताना सुद्धा तुम्ही हे सर्व संपन्न केलेला स्कॉलरशिपचा विषय आहे. विद्यार्थ्यांच्या करारांना मान देण्याचं काम तुम्ही केलं आहात. ते विद्यार्थी तुमच्याकडे आशेने पाहत होते आणि त्यांची आशा पूर्ण केला. पण याही पुढे तुमच्याकडे विद्यार्थी आशेने पाहते असं मला वाटतं. आपण या स्कॉलरशिपमध्ये एखादं पुस्तक एखादे काय केलं उपते असतात तशा प्रकारे काहीतरी नवीन निर्माण केला तर निश्चितच विद्यार्थ्यांना ते आणि आम्हाला सर्व शिक्षकांना ते मुलाचं ठरलं असं मला वाटतं. आपण करावं अशा प्रकारे आपल्याला विनंती करतो. आपण आवडतं शैक्षणिक कार्य शाळेत काय थोडक्यात पाहिलं कारण पगार मिळतो काम केलं पाहिजे या त्यांच्या भावनेचा मी आदर्श घेतला आणि आम्ही सर्व शिक्षकांनी आदर्श घेतला असताना हरकत नाही आहे आणि आपलं काम त्यांनी जोमाने केलेलं आहे. दुसरं एक मी नेहमी वारंवार आमच्या स्टाफमध्ये बसल्यानंतर बोलायचं आवडताना की सर तुमच्या पाठीमागे कोणती अशी शक्ती आहे, तुमच्यात कोणतं असं नियोजन आहे की एक SSC डायरेक्ट शिक्षक SSC BEd झालेला शिक्षक आपलं कुटुंब एवढ्या मोठ्या प्रमाणे कुटुंबाचा आर्थिक नियोजन करू शकतो. नेहमी त्यांना मी त्यांच्याकडे चर्चा करायचो कारण आवाजसाठी आपण स्वतः मी आणि माझं कुटुंब पाहिलं नाही. त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व घटकांचा विचार केला. आज पाहिलं त्यांचा परिवार किती मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांनी आपले पुतणे आपला भाऊ आपला चुलत भाऊ आपले मावस बहीण कोण असेल सर्वांसाठीच काम केलं, सर्वांची प्रगतीसाठी प्रयत्न केला. त्यांनी स्वतःचा एक मुलगा डॉक्टर बनवला. सध्या तेवढे जिद्दी होते आवाज सर आणि त्याचा मुलगाही जिद्दी होता. विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श आहे त्यांच्या मुलाचा की त्याला डॉक्टर व्हायचो आणि आवाजचा बाहेर आले म्हणजे काय ऍडमिशन मिळत नाही सर. मुलीचा लोक बसत नाही वाटतं मला. तुम्ही प्रयत्न करा यश येईल. आणि शेवटी नीट बसलं नाही. सुरुवातीला पहिल्या 2 लिस्टमध्ये 3 लिस्टमध्ये 4 लिस्टमध्ये मुलाला येते भावलं मुलगाही घरात रडत बसला म्हणजे मुलाची जिद्द पाहिजे त्या विद्यार्थ्याची जिद्द होती. आणि 5व्या लिस्टला आवाजाला सांगितलं की आवाजाला फेरी मारा चान्स मिळेल आणि शेवटी आवाजाने फेरी मारली. त्या मुलाचं भवितव्य आणि वडिलांनी केलेलं परिश्रम याला यश आलं आणि त्या मुलाला ऍडमिशन मिळालं. मुलगा डॉक्टर झाला. लक्षात घ्या की हे मोठं आत्मनियोजन आहे आणि हे मोठी अशा प्रकारची पावती आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या कुटुंब हे आता म्हणायला अंतर्गत साक्षर आहे. चांगल्या प्रकारे सुशिक्षित जगण्याचं कार्य या समाजामध्ये घडवण्याचं काम ते करणार आहे. समाजसेवेचं व्रत त्यांच्या मुलांनी घेतलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आवाजाने आपलं कुटुंब आपण सर्व काही चांगल्या प्रकारे नियोजन करून सांभाळलेलं आहे. ते त्यांचा आदर्श आमच्या समोर आहे. त्याचबरोबर आता पण जसं म्हणत होते की एका कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे कर्तृत्ववान स्त्री असावी लागते. मी आता असं म्हणणार नाही आहे. एका कर्तव्य दक्ष माणसाबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारी बरोबरीने 50% आरक्षण अशा प्रकारे स्त्री असली पाहिजे तरच पुरुष काम करू शकतो किंवा स्त्री काम करू शकते. आणि हे उदाहरण म्हणजे त्यांच्या सौ आव्हान माहिती अतिशय दुर्बी शिक्षण असलेल्या पण आपले पती आपला मुलगा आपली मुलगी किंवा आपले कुटुंब असतील किंवा आपल्या घराचे लोक काय करतात याच्याविषयी विचाराला मनात ठेवून आपल्या पतीबरोबर त्यांना सहकार्य करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून त्यांचं कुटुंब हे पुढे आलं. तर आवाज जसं घडवलं आणि म्हणून हे सगळं घडलं असं मला हरकत नाही आहे. 2 गोष्टी बोललो. एक त्यांचे शैक्षणिक कार्य त्याचबरोबर त्यांचं कुटुंबाकडे असलेलं लक्ष आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमची संघटना शिक्षक संघटनेची पावती भरतो आणि आम्ही सभासद होतो. आम्ही सगळे जवळजवळ सभासद आहोत आणि सभासद असताना किती त्यात आम्ही निवेदन काम करतो किंवा किती आत्मीय काम करतो हा तुझी गोष्ट हा वेगळी गोष्ट असते. मग आम्ही म्हणतो की शासनानं मी जरी
संघटनेत सभासद झालो नाही आणि उतरलो नाही तरी शासन जे काही देईल ते मला मिळणार आहे, अशा प्रकारची भावना माझ्या मनात आहे. आणि म्हणून आम्ही 100% संघटनेत उतरत नाही आहे, 80% उतरत नाही आहे, 20% सुद्धा आम्ही उतरत नाही, अशा भावना आमच्या असतात. पण आव्हाड सर त्यात त्यांनी झुकून दिलं होतं आणि या कुडाळ तालुक्याचे अध्यक्षपद हे त्यांनी चांगल्या प्रकारे भूषवलेलं आहे. मला वाटतं सर्वोच्च माळी सर गेल्यानंतर SSCTA झालेली आमचे आव्हाड सर हे या तालुक्याचे पहिलेच अशा प्रकारचे अध्यक्ष शिक्षक संघाचे असावेत असं मला वाटतं. ही अतिशय मोठी गोष्ट आहे. एवढं सगळं खटाखट सांभाळून एक संघटनेचे पदाधिकारी होऊन संपूर्ण संघटना कुडाळ जिवंत ठेवणे, कार्यरत ठेवणे, उपक्रम घेणे खूप धडपड. त्यांनी जिथं संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करता येईल, जिथं स्कॉलरशिप वाढवता येईल असे प्रयत्न त्यांनी निश्चित केलेले आहेत. संत राहुल महाराज यांचे ट्रस्टी राहुल महाराज यांच्यावर जोर गेले आणि त्यांनी आता एक पायटा पाडला की याच्यापुढे जे विद्यार्थी येतील स्कॉलरशिप मध्ये त्या नेहमी ते बक्षीस देतील, अशा प्रकारचे एक कार्य त्यांनी करून ठेवलं. जरी आव्हाड सर आपल्या रिटायर झाले, सेवानिवृत्तीतून गेले ते त्यांचं जे स्कॉलरशिपचं कार्य आहे हे चालू राहणार. कारण ती बक्षीस हे संत राहुल महाराज यांच्या नावाने आपल्या समोर येणार आहे. त्यावेळेला निश्चित आपण त्याची आठवण होईल. हे तुमचं मोलाचं कार्य आहे सर. संघटने माध्यमातून अनेक तुम्ही कामं केला, ही तुमची जमेची बाजू आहे. 4 दिवस रिटायरमेंटला राहिलेले असताना सुद्धा या माणसाने संघटनेकडे झोपून दिलं आणि संघटनेसाठी काम केलेलं आहे. ही जमेची पावती ते उपजत गुण आहे. आणि अशा प्रकारे सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं, सामाजिक काम केलं. सरांचा एक दुसरा विषय आहे की मी राहून सांगतो नेहमी की आमच्या प्रशासनामध्ये ज्या वेळेला शिक्षण रिटायर होऊन त्यांनी कॅटलॉग करायची वेळ येईल तर पहिला कोणता कॅटलॉग बघाल तो याची सावंत पण बघायला अतिशय आवडेल. आणि दुसरा कोणता कॅटलॉग पाहिजे असेल तर तो आवडतो. त्याला कोणतेही काम असं खाण्यापूर्वी केलेलं कुठे काय केलं असतं कधी आवडलं नाहीये. त्याचं कोणतंही रेकॉर्ड अतिशय छान आणि सुंदर असेल, त्यांचा हस्ताक्षर अतिशय चांगला असेल. सामाजिक कार्यामध्ये कुसुली परिसर या घावनाळी परिसराच्या पंचकोशीच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोष्टी केल्या. गणपती चतुर्थीच्या सीझनला ज्यावेळेला भिंती रंगवायचे असतात, चित्र काढायचे असतात, त्यावेळेला आव्हाड सरांना होते जास्तीत आमंत्रण असायचं, त्या ठिकाणी काम करत होते. आव्हाड सर हे सगळे अशा प्रकारच्या गोष्टी करतात. हे चांगलं कार्य केलेलं आहे, सामाजिक काम आहे, हा त्यांचा हातखंड आहे. म्हणजे अशा अनेक शैली त्यांच्याकडे आहे. खूप बोलायचं होतं परंतु मी सकाळी सांगितलं सरांना की मला खूप बोलायचं होतं आणि वेळेचं बंधन. कार्यक्रम पत्रिका हातात पडल्यापर्यंत सांगितलं की सर हे लवकर संपणार नाहीये, वरच्या कार्यक्रमात 2 तास लागतील ना, कार्यक्रमात 2 तास 12:30 वाजता जायचं, त्यामुळे बोलणं थोडंसं कमी करावं लागेल. त्या अशा अनेक पैलूने आवाज घडलेले आहेत. ज्यांना वारसा मिळतो त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक आहे. नेहमी आम्ही चर्चा करतो सर स्वातंत्र्य सैनिक आहेत का वडील तुमचे? हो आहे. आणि मग आम्हाला ते गोष्टी सांगायचे की माझे वडील कसे स्वातंत्र्य सैनिक होते, माझ्या सुनेने काय केलं, माझ्या आजोबाने काय केले, सगळ्या आम्हाला गोष्टी सांगायचे. मला बघायचं आम्हाला शिकवायचे की असे त्यांना वारसा मिळाले की स्वातंत्र्य संग्रामामध्ये कुठे एकाने जोडले आहे आणि त्यांचा पुत्र अशा प्रकारे काम करतोय ही खरंच मुलाची गोष्ट आहे. आणि याच्याही पुढं तुमची कुटुंब सुद्धा अशा प्रकारे महान कार्य करेल अशी आम्हाला आशा आहे. आपण सुद्धा या सर्व गोष्टीने परिपूर्ण आहात. आपल्याकडे अनेक गुण आहेत आणि तुमच्याकडे मी नेहमी तुम्हाला म्हणायचो की आव्हाडचं द्वितीय शाहू महाराज आहे. मोरे सर म्हणायचे अरे काय म्हणतात तुम्ही सर? हो त्याचं कारण सांगतो की शाहू महाराजांकडे दूरदृष्टी होती. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी अनेक गोष्टी केल्या. त्यांच्या बऱ्याच गोष्टी आव्हाड सरांनी उचलल्या. त्यांच्या कार्यात दिसतात त्यांचं चिर तारून तुम्ही पहा, एक सुद्धा केस केलेलं नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. ते नेहमी व्यायाम करायचे. आव्हाड सर व्यायाम करतात, 3-4 किलोमीटर रोज जातात, व्यायाम करतात, योग करतात. त्यामुळे त्यांचं शरीर हा एक आदर्श आमच्या शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून हा एक आदर्श मला आहे असं म्हणता येईल. दुसरी एक गोष्ट सांगतो माझे आम्हाला योग आला नाहीये. आम्ही 500 महिन्यावर आमचे वडील तिकडे 500 महिन्यावर आम्हाला काही योग जमला नाहीये. पण आव्हाड साहेब मात्र आपले वडील 700 किलोमीटर इथं आणले आणि इथं आणून 9 महिने ते त्यांच्यावर पायी चालत जायचे. शाळा सुटली, चहा दिला की वडिलांना घेऊन 3 किलोमीटर 4 किलोमीटर 2 किलोमीटर अर्धा किलोमीटर चालत जायचे. दररोज असा प्रकारचा ते उद्योग करायचे आणि म्हणून त्यांचे वडील आज आपल्या समोर दिसत आहे.
एवढे वयोवृद्ध आहेत, अजून चालतात, एकही दात पडलेच नाही असं मला चर्चेत सांगतात. हे गरजेची बाजू आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी केलेलं वडिलाचं सेवा केलेली आहे ती आपणही केली पाहिजे, हा एखादा शब्द ठेवला पाहिजे. खूप बोललो त्याबद्दल मी एवढी बोलून माझे दोन थांबवतो. अध्यक्ष सत्कारमंत्री आवाडकर, सन्माननीय व्यासपीठ, बऱ्याच वक्त्यांनी आवाडकरांच्या कार्यपद्धतीविषयी माहिती सांगितलेली आहे. मी जर परत तीच सांगितली तर त्याचं रिपिटेशन होणार, त्याच्यामध्ये काही अर्थ राहणार नाही. त्यांचे एक दोन जे पैलू आहेत ते मी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी माझं जे भाषण आहे ते थोडक्यात आटोपणार आहे. त्याचं कारण म्हणजे प्राचार्य चव्हाण सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सहवासामध्ये आवाडकरांचं व्यक्तिमत्व हे घडलेलं आहे, विकसित झालेलं आहे आणि ते त्यांना या ठिकाणी जास्त बोलण्याचा नैतिक अधिकार आहे. ते जास्त माहिती सांगतील. त्याशिवाय गोवेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. गेली 30 वर्ष ते एकत्र आहेत. चौगुले सरांनी आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. ते जर मुद्दे मी जर परत सांगितले तर त्याच्यामध्ये काही अर्थ राहणार नाही. मराठवाडा ही जी पवित्र भूमी आहे त्या पवित्र भूमीमध्ये आकाशखंड या गावामध्ये आवाडकरांचा जन्म झाला. त्यांचं हे जे घराणं आहे ते देशप्रेमाने भरलेलं असं घराणं आहे. स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ, प्रभाकर पानसरे यांनी जी चळवळ चालवली हैदराबाद मुक्ती संग्राम, त्या हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये त्यांच्या घराण्याने सहभाग घेतलेला होता आणि एका जुलमी पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा त्यांनी ठार मारलेलं होतं. हे ज्यावेळी आवाड सर आम्हाला सांगतात त्यावेळी खरोखरच ते घराणं धन्य आहे असं आम्हाला वाटतं. त्याच्याशिवाय 1942 मध्ये महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचा लढा ही जी चळवळ सुरू केली, तेलगाव आंदोलन, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला होता. अशा प्रकारचं हे जे कुटुंब आहे देशप्रेमाने भरलेलं, त्याचा वारसा अर्थातच आवाडकर त्यांना लाभलेला आहे. मगाशी दोन शिक्षकांनी सांगितलं की आम्ही ज्यावेळी व्हॉलीबॉल खेळायचो शाळा फुटल्यावर, शाळा फुटेपर्यंत, त्यावेळी एकमेव विटनेस किंवा एकमेव प्रेक्षक त्या ठिकाणी आवाडसर असायचे. मगाशी एक जण म्हणले की समय सूचकता दाखवायची, पण कोणती समय सूचकता ही सांगितली नाही. समय सूचकता अशी आहे की भांडणं व्हायची शाळानंतर आणि एवढी भांडणं व्हायची की शिक्षक मारामारीपर्यंत यायचे. मारामारी करत नव्हतं तर मारामारीपर्यंत हे प्रकरण यायचं आणि त्यावेळी आवाडसरांना विचारायचं, आवाडसर काय तुमचं मत काय? आवाडसर समय सूचकता दाखवायची की माझा बघा काय लक्ष नव्हतं, त्याच्यामुळे काय सांगते ते बाजू मारून द्यायचे. अशा प्रकारची समय सूचकता आणि 1-2 वेळा दाखवले होते. आवाडसर हे स्कॉलरशिपचे भीष्माचार्य मानले जातात. आम्ही तर त्याला सचिन तेंडुलकर म्हणतो. एक सांगू इच्छितो, मला या ठिकाणी अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट याची एक कविता आठवते. Goods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and many miles to go before I sleep, and many miles to go before I asleep. म्हणजे आवाडसर आता निवृत्त होतील, त्यांच्याकडे भरपूर वेळ असेल, तर त्यांनी आपला हा वेळ सुखासुखी न घालवता आनंदामध्ये घालवायचो, परंतु असा व्यर्थ न घालवता त्यांनी आपल्या पुढील जीवनामध्ये ज्ञानदानाचं कार्य करावं असं मी त्यांना आवाहन करतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं जावं, शांतीचं जावं, वैभवाचं जावं असं परमेश्वराकडे विनंती करून माझे हे 2 शब्द मी पूर्ण करतो. जय या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झालेले आहे आणि त्यांच्या सेवेची 31 मे 2011 रोजी ते सेवानिवृत्त होत आहे. परंतु त्यांचा जो कार्यक्रम आहे
तो आज साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांचे जे कुटुंबीय आहे ते सर्व उपस्थित राहिलेलं आहे. आवाड सर गेली 33 वर्ष या प्रशाळेमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत. या कालावधीत त्यांनी एक विषय सांगायचं तर स्कॉलरशिप बाबत तसेच त्यांचं जे शैक्षणिक कार्य आहे त्या कार्याचे पावती म्हणून आज ते सेवानिवृत्त सोहळ्यात उपस्थित आहेत. त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात मी स्वतः कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांना आमच्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. त्यांचं भावी आयुष्य सुखसमृद्धी भरभराटीचे जावं अशी मी लिंगेश्वर त्यांनी प्रार्थना करून